परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी डॉक्टर चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद। पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश म्हणजे महाविकास आघाडीचे जे उद्धवजी ठाकरे आणि नाना पटोले हे वारंवार बंजारा समाजाचा अपमान करत आहेत आणि अपमान कशा पद्धतीने करत आहेत याविषयी आजची पत्रकार परिषद बोलण्यात आली आहे। जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पोहरादेवी हा बंजारा समाजाची काशी, या काशीला करोडो रुपयाची निधी दिली होती। निधी दिल्यानंतर काही दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा बंजारा समाजाचा काही कारण नसताना तिरस्काराने तो निधी थांबवण्यात आला आणि त्याचा तात्काळ निधी थांबून विकास हा होऊ नये या हेतूने थांबले। तेवढ्यावरच थांबले तर बंजारा समाजाची पोहरादेवी काशी या ठिकाणचे जे महंत आहेत, महंत मातोश्रीवर प्रसाद विभूती घेऊन गेले होते। जेव्हा महंत यांनी ती विभूती उद्धव ठाकरे यांना दिली, ती विभूती घेतली आणि तात्काळ झटकून टाकली, कारण बंजारा समाज 16 करोड बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांना तात्काळ झटकून टाकली, म्हणजे बंजारा समाजाचा अपमान केला। तेवढ्याच न थांबता पोहरादेवीचे महंत हे आमची श्रद्धा घेऊन गेल्यानंतर त्यांनी महाप्रसाद देणार होते, पण तो महाप्रसाद त्यांनी तात्काळ नाकारला। म्हणजे बंजारा समाजाचा प्रसाद जमत नाही, बंजारा समाजात तुम्हाला कुठलंच काही जमत नाही, मग मतं का मागता? यासाठी तमाम बंजारा समाज त्यांचा निषेध करत आहे आणि बंजारा समाज हा कोणीच त्यांना मतदान देणार नाही। तेवढंच नाही तर त्यांचे जे बंधू आहेत महाशय नाना पटोले यांनी तर चक्क रावजी चव्हाण नावाचे एक जे व्यक्ती होते, रमेश रावजी चव्हाण, त्यांना त्या पक्षाचे एक नियुक्तीपत्र दिले, परंतु काही दिवसांनी 2 दिवसांनी त्यांना कळाले की हा बंजारा समाजाचा आहे। बंजारा समाजाचा कळताच तो जो नियुक्तीपत्र आहे 2 दिवसात त्यांनी स्थगित दिली। म्हणजे महाविकास आघाडीला किती मोठा म्हणजे बंजारा समाजात तिरस्कार आहे आणि आता मतं मागतात, त्यासाठी तमाम बंजारा समाज त्यांचा निषेध करणार आहे आणि कोणीच महाविकास आघाडीला आम्ही मतदान देणार नाही। धन्यवाद।